नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष बराडे ऑनएस अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पुन्हा तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा जो पेपर आहे तो आता झालेला आहे आणि पेपर झाल्यानंतर इव्हन आयोगाची जी प्रोव्हिजनल आन्सर की आहे ती देखील आली आहे आणि मी अपेक्षा करतो की तुमच्यामधल्या सगळ्याच विद्यार्थ्यांनी आन्सर की चेक केलेली असेल आणि स्वतःचा एक जीएस पेपरचा स्कोअर तुम्ही काढलेला असेल, कारण सीसॅटचा पेपर तो क्वालिफाईंग आहे. तर अशा वेळेस जसं आम्ही प्रेडिक्शन केलेलं आहे की जो एक्सपेक्टेड कट ऑफ आहे तो 98 किंवा 98च्या वरती तिथे लागण्याची दाट शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि जर तुम्हाला 98च्या वरती मार्क असतील तर कोणताही दुसरा विचार न करता तुम्ही उत्तर लिखाणाची सुरुवात इथे करायला पाहिजे. आणि त्या अनुषंगानेच मी स्वतः एऑनएस अकॅडमीच्या वतीनं इथे डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सेशन मी इथे घेऊन येतोय आणि त्याच्यातलेच आपले पहिले जे 2-3 सेशन आहेत ते आपले बेसिक सेशन होणार आहे की ज्याच्यामध्ये आन्सर रायटिंगचं बेसिक्स काय असतं, कशी आपल्याला उत्तरं लिहायची आहेत आणि पेपर पॅटर्न कसा असणार आहे, या सगळ्या बाबी तिथे आपण पहिल्या 3 लेक्चरमध्ये आपण समजून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण चौथ्या लेक्चरपासून डेली दररोज आपण लाईव्ह मध्ये आपण आन्सर रायटिंग करणार आहोत. मी इथे एक प्रश्न देईल, तो प्रश्न तुम्ही लिहा आणि त्याच्यावर आपण चर्चा करू की त्याचं उत्तर कसं असायला पाहिजे, काय असायला पाहिजे. आणि आपण तसं गिव्ह अँड टेक रिलेशनशिप मध्ये, म्हणजे असं नाही की फक्त मी सांगेल आणि तुम्ही काय करणार नाही, मी जे काही सांगेल ते तुम्हाला लिहायचं आहे आणि त्याच्या आधारावर आपल्याला एक चर्चासत्र घडवून आणायचं की जेणेकरून या पूर्ण आन्सर रायटिंगच्या सिरीज मधनं तुम्हा सगळ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा झाला पाहिजे, हाच माझा प्रमुख उद्देश आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि मी परत परत सांगतोय आणि याआधीही मी सांगत होतो की जर तुम्हाला एमपीएससी राज्यसेवेतून पोस्ट काढायची असेल तर उत्तर लिखाणाशिवाय दुसरा पर्याय नाही. म्हणजे आर्ट ऑफ आन्सर रायटिंग डेव्हलप करणं फार आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या सिरीजच्या माध्यमातून एऑनएस अकॅडमीच्या वतीनं आमचा प्रयत्न हाच आहे की जास्तीत जास्त जे विद्यार्थी महाराष्ट्रातून एमपीएससी राज्यसेवेसाठी तयारी करत असेल त्यांच्यामध्ये हे आर्ट ऑफ आन्सर रायटिंग, विशेष करून मराठीच्या विद्यार्थ्यांना कसं आणायचं, काय अप्रोच असला पाहिजे, या सगळ्या बाबी या सिरीजच्या माध्यमातून तिथे आपण हे रहस्य उलगडून घेणार आहोत. आणि स्पेसिफिकली 2025 मध्ये जे काही जीएस 1, 2, 3, 4 चे पेपर आलेले आहेत त्याचं देखील आपण विश्लेषण या स्पेसिफिक सिरीजमध्ये करणार आहोत की जेणेकरून तुम्हाला एक अंदाज तर कळेल की कशा पद्धतीनं प्रश्न विचारला गेला आहे, तो प्रश्न जर विचारलाय तर का बरं विचारला गेला आहे, या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस आपण या सिरीजमध्ये तिथं करणार आहोत. तर चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की आन्सर रायटिंगचं वेटेज काय आहे. ठीक आहे, जर तुम्ही 2025चा पेपर दिला असेल तर अतिउत्तम, पण नाही दिला असेल आणि तुम्ही पहिल्यांदा जर उत्तर लिखाणाचा पेपर जर देत असाल तर तुम्हाला ही माहिती असणं आवश्यक आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही जर नवीन विद्यार्थी असाल तर तुम्हाला देखील आन्सर रायटिंग कशी करावीची असते, किती पेपर असतात याचं तुम्हाला अवलोकन करणं आवश्यक आहे. कारण नवीन विद्यार्थ्यांनी देखील मुख्य परीक्षेचा अभ्यास पहिले करायचा आहे आणि त्याच्या सोबत सोबत पूर्वचा अभ्यास होतच असतो. म्हणून मुख्यचा अभ्यास पहिले करा, मग सोबत पूर्वचा करा. असं जर तुम्ही प्लॅनिंग केलं तर तुम्हाला पूर्व नंतर जो कालावधी असतो त्याच्यामध्ये तुमची धांदळ होणार नाही. सध्या परिस्थितीत लक्षात ठेवा, पूर्व आणि मुख्य मधला जो अंतर आहे ते जवळपास 4 महिन्याचा. म्हणजे तुमच्याकडे जर तुमची पूर्व परीक्षा निघत असेल 4 महिनेच आहे तुमच्याकडे आणि या 4 महिन्यामध्ये तुम्हाला मेन फोकस कशावर असला पाहिजे, आन्सर रायटिंगवर असलाच पाहिजे. कारण आतापर्यंत जेवढेही विद्यार्थ्यांनी आम्हाला अप्रोच केलेला आहे, ज्यांनी 2025चा पेपर दिला, त्यांचं म्हणणं हेच आहे की सर आम्ही उत्तर लिखाणात कुठेतरी कमी पडलो आणि म्हणून आमचा अटेम्प्ट पूर्ण झाला नाही. म्हणून परत परत सांगतोय आणि आधी सांगत होतो, जेवढं उत्तर लिखाण कराल तेवढं पुरे आहे. ठीक आहे, तेवढं तुम्हाला करावंच लागणार आहे आणि त्याच्या आधारावरच तुमचा स्कोअर चांगला येणार आहे. इव्हन मी या लेक्चरच्या शेवटी जे विद्यार्थी ज्यांची पूर्व परीक्षा निघत असेल त्यांच्यासाठी एक छोटा प्लॅन देखील सांगणार आहे की तुम्ही आता काय केलं पाहिजे. तर बघा, एकंदरीत पहिलं तर लक्षात ठेवा की मेन्सच्या पेपर बाबत हे या गोष्टी तुम्हाला लक्षात असल्याच पाहिजे. म्हणजे बेसिकली जे पेपरचं गणित आहे, मार्कांचं गणित आहे, हे तुम्हाला इथे लक्षात असू द्या. तर इथे लक्षात ठेवा जीएस 1, 2 आणि 3 म्हणजे 3 जीएसचे पेपर आणि एक चौथा जीएसचा पेपर जो असतो इथिक्सचा पेपर. तर या 3 जीएसच्या पेपरमध्ये एकंदरीत जे प्रश्न तुम्हाला विचारले जातात ते किती असतात विद्यार्थी मित्रांनो, 20 प्रश्न असतात. याच्यापैकी 10 प्रश्न 10 मार्काचे असतात आणि उर्वरित 10 प्रश्न हे 15 मार्कांचे असतात. म्हणजे जे 10 प्रश्न 10 मार्कांचे आहे ते तुम्हाला 150 शब्दांमध्ये त्यांचं उत्तर लिहायचं असतं. म्हणजे 10 प्रश्न 10 म्हणजे किती गुण, 100 गुण. आणि जे 15 गुणाचे 10 प्रश्न असतात म्हणजे एकूण गुण 150, ते प्रश्न तुम्हाला 250 शब्दांमध्ये तिथे लिहायचे असतात. जनरली हे जे प्रश्नांचा पॅटर्न आहे, हा पॅटर्न 1 जीएस पेपर 1, जीएस पेपर 2 आणि जीएस पेपर 3 या पेपरमध्ये तिथे असतो विद्यार्थी मित्रांनो. आणि तुम्हाला कालावधी किती असतो, 180 मिनिटाचा. म्हणजे 3 तासात तुम्हाला 20 प्रश्न लिहायचे. त्या 20 पैकी 10 प्रश्न 10 मार्काचे म्हणजे ते 150 शब्दात लिहायचे आणि उर्वरित 10 प्रश्न 15 मार्काचे म्हणजे ते 250 शब्दात लिहिणं तुमच्याकडनं अपेक्षित असतं. हे लक्षात ठेवा. म्हणजे आता 3 तास आहे, म्हणजे 3 तासाचं जर आपण वेळेचं नियोजन केलं तर जवळपास तुम्हाला 10 मार्कांच्या प्रश्नासाठी 7 ते 7.5 मिनिटं मिळतात. किती मिनिटं मिळतात, 7 ते 7.5 मिनिटं मिळतात. आणि 15 मार्कांसाठी म्हणजे जो प्रश्न तुम्हाला 250 शब्दात लिहायचा, ज्याचे मार्क 15 आहेत, तो पेपर लिहायला तुम्हाला जवळपास 10.5 मिनिटं मिळतात.
म्हणजे अशा प्रकार 9:30 ते 10:30च्या जवळपास मिनिटं मिळतात. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला नियोजन करायचं आहे. जर 10 मार्काचा प्रश्न आला तर 7 ते 7.5 मिनिटात झालाच पाहिजे. जर 15 मार्काचा प्रश्न आला तर 10 ते 10.5 मिनिटामध्ये तो प्रश्न झालाच पाहिजे. अशा पद्धतीनं तुम्हाला या GS1, GS2, GS3चं नियोजन तिथे करणं अपेक्षित असतं. आणि मी परत परत सांगतोय विद्यार्थी मित्रांनो की मुख्य परीक्षेत मार्क मिळवणं म्हणजे काय, तर पूर्ण हा खेळ मार्कांचा आहे, हे लक्षात ठेवा. पूर्ण खेळ मार्कांचा आहे. तुम्ही किती म्हणाल नाही सर, मी नॉलेज घ्यायसाठी मुख्य परीक्षा देतोय, मला खूप चांगलं नॉलेज मिळतं. अरे बेटा, नॉलेज असणं आवश्यक आहे, पण त्या नॉलेजचा फायदा तुला मार्कांमध्ये तिथे करून घ्यायचा आहे. तेव्हा आपण खऱ्या अर्थानं म्हणू की तुम्हाला त्या नॉलेजचा फायदा झालाय. पण नॉलेज असूनच फक्त जर मार्कच नाही मिळत आणि नॉलेज खूप भरमसाठ घेऊन टाकलं, काहीही अर्थ राहील. म्हणजे अल्टिमेटली लक्षात ठेवा की जर तुम्हाला एमपीएससी राज्य सेवेतून जर सिलेक्शन करून घ्यायचं असेल तर तुम्हाला चांगले मार्क मिळवणं काळाची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणून हे मार्कांचं गणित मी तुम्हाला सांगतोय. आणि GS1, 2, 3 किती 20 प्रश्न किती तासात, 3 तासात लिहायचे आहे. म्हणजे 10 प्रश्न 10 मार्काचे आणि 10 प्रश्न 15 मार्कांचे. जे 10 मार्काचे प्रश्न आहे ते किती शब्दात लिहायचे, 150 शब्दात. आणि जे 15 मार्कांचे प्रश्न आहे ते 250 शब्दात तिथे लिहिणं अपेक्षित राहतं. त्यानंतर जो GS पेपर 4 आहे, ज्याला आपण काय म्हणतो, इथिक्सचा पेपर. ठीक आहे. आता या पेपरचा थोडं प्रश्न विचारण्याचा पॅटर्न थोडं डिफरंट असतं. यामध्ये 2 विभाग असतात, विभाग अ आणि विभाग ब. सेक्शन ए, सेक्शन बी. सेक्शन ए मध्ये टोटल प्रश्न किती असतात, 6 प्रश्न. आणि सेक्शन बी मध्ये किती असतात, 6 प्रश्न. आता हा जो विभाग बी असतो याच्यामध्ये तुम्हाला विचारलं जातं केस स्टडीज. म्हणजे तुम्हाला केस स्टडी दिला जाईल आणि मग तुम्हाला उत्तरं लिहावे लागेल. ठीक आहे. आणि हे जे 6 प्रश्न आहेत थेरॉटिकल प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो. आणि प्रत्येक प्रश्नामध्ये किमान 2 उपप्रश्न तिथे असू शकतात. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 10 गुण 150 शब्दात तुमच्याकडनं लिहिणं अपेक्षित असतं. आता एकंदरीत जर हाही पेपर तुम्हाला 3 तासात लिहायचा आहे, म्हणजे तुम्हाला विभाग ब ला जवळपास 90 मिनिटं द्यायचे. 3 तास म्हणजे 180 मिनिटं. आणि विभाग अ ला तुम्हाला 90 मिनिटं देणं अपेक्षित असतं. आता 6 प्रश्न 90 मिनिटात, म्हणजे प्रत्येक केस स्टडीला तुम्हाला 15 मिनिटात एक केस स्टडी लिहायची आहे. किती मिनिटात, 15 मिनिटात एक केस स्टडी लिहिणं तुमच्याकडनं अपेक्षित असतं. आणि सेम जर इथे बघितलं 6 प्रश्न आहेत, तर अगेन प्रत्येक प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न जरी असले तरी ते दोन्ही उपप्रश्न, म्हणजे एका प्रश्नाला 15 मिनिटं, म्हणजे 2 उपप्रश्नाला 7.5 मिनिटात तुम्हाला 10 मार्काचे प्रश्न इथनं लिहिणं अपेक्षित राहतं. बेटा, हे का बरं सांगतोय? तुम्ही म्हणाल की सर आता जेमते मी अभ्यासाला सुरुवात केली आहे, पण मला या गोष्टी माहित असणं आवश्यक आहे का? यस, हे तुम्हाला माहित असणं अपेक्षित आहे. कारण तुमच्या डोक्यात या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे की किती प्रश्न आपल्याला किती मिनिटात लिहायचे. म्हणजे आपल्याला जर आज मी 10 मार्काचा प्रश्न लिहायला जर अर्धा तास घेतोय, तर मला तो अर्धा तासाचा वेळ कमी करत करत 7 मिनिटावर आणायचा आहे. हे तुम्ही डोक्यात ठेवा. जर मी एक केस स्टडी आज लिहायला जर अर्धा तास, पाऊण तास घेते, तर मला ते की केस स्टडी ऍक्च्युअल पेपरमध्ये माझी 15 मिनिटात तिथे मला संपवायची आहे. म्हणजे माझी प्रॅक्टिस तेवढी असेल तर मी काय करू शकते, तो वेळ हळूहळू करत करत, प्रॅक्टिस करत करत तो वेळ कमी होत जाईल. आणि अल्टिमेटली तुम्ही 3 तासामध्ये अख्खाच्या अख्खा पेपर तिथे तुम्ही सोडवू शकता. म्हणून या बारीक बारीक ज्या गोष्टी आहे विद्यार्थी मित्रांनो, या लक्षात असणं आवश्यक आहे. ठीक आहे. आणि हे उत्तर लेखनाचं जे गणित आहे हे तुमच्या डोक्यात तुम्हाला बिंबवायचं आहे. तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ठेवा की नाही, GS1, 2, 3 मध्ये आपल्याला 20 प्रश्न लिहायचे आहेत 3 तासामध्ये. त्यापैकी 10 प्रश्न 10 मार्काचे आहे, 15 प्रश्न 10 प्रश्न 15 मार्काचे. ठीक आहे. आणि GS पेपर 4 मध्ये 2 सेक्शन आहे, सेक्शन ए, सेक्शन बी. सेक्शन बी मध्ये केस स्टडी, म्हणजे 6 केस स्टडी विचारले जाईल. प्रत्येक केस स्टडीला मला 15 मिनिटात लिहायचंच आहे 250 शब्दांमध्ये. आणि विभाग मध्ये जे 6 प्रश्न आहे त्याच्या प्रत्येक प्रश्नामध्ये 2 उपप्रश्न आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला प्रत्येकी 15 मिनिटं. आणि त्याच्यामध्ये जे उपप्रश्न जर पकडले तर 7.5 मिनिटं 10 मार्काच्या प्रश्नाला तुम्हाला तिथे देणं अपेक्षित आहे. तर हे झालं विद्यार्थी मित्रांनो GS पेपरचं गणित. यानंतर निबंधाचा पेपर. ठीक आहे. आता बघा, निबंधाचा जर पेपर इथं बघायला गेलं तर अगेन निबंधाच्या पेपरमध्ये देखील तुम्हाला 2 सेक्शन असतात, एक सेक्शन ए आणि एक सेक्शन बी. ठीक आहे. या दोन्ही सेक्शन मिळून टोटल 8 टॉपिक तुम्हाला दिले जातात. आणि या 8 टॉपिक पैकी कोणत्याही 2 टॉपिकवर तुम्हाला एसे लिहिणं अपेक्षित राहतं. म्हणजे हे जे 4 टॉपिक आहे सेक्शन ए मधले, याच्यापैकी ओनली 1. आणि हे जे सेक्शन बी मधले 4 टॉपिक आहे याच्यापैकी कोणताही ओनली 1. ठीक आहे. तर हे दोन्ही टॉपिक पैकी एक टॉपिक, या दोन्ही सेक्शन मधून एक टॉपिक तुम्हाला निवडायचा आहे. आणि त्याच्यावर तुम्हाला 1000 ते 1200 शब्दामध्ये तुम्हाला एसे लिहायचा आहे. आणि प्रत्येक एसेला किती मॅक्झिमम गुण असतात, 125. म्हणजे हा देखील पेपर, एसएसचा देखील पेपरसाठी तुम्हाला 3 तास दिले जातात. आणि टोटल मार्क किती आहे, 250 मार्क. आणि आता याच्या आधी GS1, 2, 3, 4 हेही पेपर जे आपण बघितले, यालाही एकत्रित टोटल मार्क किती आहे, प्रत्येकी 250 मार्कांचा आहे. म्हणून लक्षात ठेवा, निबंधामध्ये सुद्धा सेक्शन ए, सेक्शन बी असतो. सेक्शन ए मध्ये 4 ऑप्शन, 4 पैकी कोणत्याही एका टॉपिकवर एसे लिहायचं आहे. आणि सेक्शन बी मधले जे 4 टॉपिक आहे त्याच्यामधले कोणत्याही एका टॉपिकवर तुम्हाला एसे लिहिणं
अपेक्षित आहे. पण जर तुम्ही असं केलं, या 4 पैकी 2 टॉपिकवर लिहिला तर तुमचा एकच चेक होईल, एक एसे चेक होणार नाही. म्हणजे प्रत्येक सेक्शन मधून एक एक टॉपिकवर एसे लिहिणं बंधनकारक आहे. हे झालं एसेचं. ठीक आहे. त्यानंतर बघा, प्रश्नाचं स्ट्रक्चर हे आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर टाकलं होतं विद्यार्थी मित्रांनो, की जीएस पेपर 1 पासून 3 पर्यंत प्रश्नाचं स्ट्रक्चर कसं राहणार. तर पहिले जे 10 प्रश्न आहे 1 to 10 हे प्रश्न 10 मार्कांसाठी आहे. म्हणजे हे प्रश्न तुम्हाला 150 शब्दांमध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. म्हणजे या प्रश्नाला तुम्हाला प्रत्येकी किती वेळ द्यायचा आहे, तर जवळपास 7 ते 7.5 मिनिटांमध्ये तुम्हाला हा प्रत्येक प्रश्न सॉल्व्ह करायचा आहे. त्यानंतर उर्वरित 11 पासून तर 20 पर्यंतचे ते उर्वरित 10 प्रश्न आहे, हे किती मार्कांसाठी आहे विद्यार्थी मित्रांनो, 15 मार्क प्रत्येकी. म्हणजे याच्यासाठी तुम्हाला 10 ते 10.5 मिनिटात तुम्हाला प्रत्येकी प्रश्न सोडवणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि याचं उत्तर तुम्हाला 250 शब्दांमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. ठीक आहे, कळलं. हे झालं. हा जो प्रश्नपत्रिकेचा नमुना आहे हा जीएस पेपर 1 पासून 3 पर्यंतचा आहे. म्हणजे इथिक्सच्या पेपरसाठी प्रश्नपत्रिका जी असते ती वेगळ्या पद्धतीने येते. कारण इथिक्सच्या पेपरमध्ये मी तुम्हाला आताच सांगितलं की 2 सेक्शन असतात, एक सेक्शन ए असतो आणि एक सेक्शन बी असतो. आता सेक्शन बी तर सिंपल आहे, जीएस पेपर की 6 प्रश्न सरळ 6 केस स्टडी दिल्या जातात. ठीक आहे, 7 प्रश्न क्रमांक 7 पासून प्रश्न क्रमांक 12. प्रत्येक केस स्टडी ही 20 मार्कांची असते आणि प्रत्येक केस स्टडीला तुम्हाला किती वेळ सोडवायचा आहे, 15 मिनिटं इच. 15 मिनिटात तुम्हाला प्रत्येक केस स्टडी सोडवायची आहे, जेणेकरून 90 मिनिटात तुमचा सेक्शन बी होईल आणि उर्वरित 90 मिनिटं तुम्हाला कशाला द्यायचे आहे, सेक्शन ए ला द्यायचे आहे. म्हणजे प्रत्येक प्रश्न तुम्हाला 7.5 मिनिटात सोडवणं 10 मार्काचा अपेक्षित असतं. याच्यामध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं, सेक्शन ए मध्ये देखील 6 प्रश्न असतात आणि 6 प्रश्नामध्ये प्रत्येकी उपप्रश्न देखील राहतात. जसं प्रश्न क्रमांक 1 जो आहे त्याच्यातला सेक्शन ए आणि बी याच्यामध्ये डेफिनेशन दिल्या जातात आणि बी प्रत्येकी याच्यामध्ये 2-2 तिथे उपप्रश्न तुम्हाला असतील विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही लक्षात ठेवा. आता प्रश्न क्रमांक 1 मध्ये ए बी सी म्हणजे 3 उपप्रश्न आहे. मग 2 मध्ये, 3 मध्ये, 4 मध्ये, 5 मध्ये आणि 6 मध्ये प्रत्येकी 2 तिथे उपप्रश्न असतात. म्हणजे अशा प्रकारचा पॅटर्न तिथे इथिक्सचा विचारला जातो. आणि 2025चा देखील जो पेपर आहे ते जरी पेपर तुम्हाला बघायचे असतील तर अगेन आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथे देखील आम्ही पेपर ऑलरेडी अपलोड करून ठेवलेले आहेत. ठीक आहे, ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि बघू शकता. त्यानंतर आता हे झालं जीएसचं. जीएसचे 4 पेपर आपण बघितले, निबंधाचा पेपर बघितला, निबंधाच्या नंतर आपण इथिक्सचा पेपरचा पॅटर्न कसा आहे हे देखील आपण बघितलं. आता आपण बघणार आहोत ऑप्शनल सब्जेक्टचा पेपर कसा येतो, वैकल्पिक विषय ज्याला म्हणतात. एकंदरीत बघा, आयोगाने आपल्याला जे वैकल्पिक विषयाची सूची दिलेली आहे त्यामध्ये टोटल नंबर ऑफ जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे ते 26 आहे. ठीक आहे, आता याची संपूर्ण नावं इथे मी लिहिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ही स्लाइड पॉज करा आणि 1 बाय 1 बघा. जनरली याच्यामधून जास्तीत जास्त विद्यार्थी जे ऑप्शनल सब्जेक्ट निवडतात ते आर्ट्सचे सब्जेक्ट असतात, कला शाखेचे सब्जेक्ट असतात. त्यामध्ये विशेष करून जसं सोशिओलॉजी झालं, ठीक आहे, त्यानंतर पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन झालं, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन झालं, ठीक आहे, फिलॉसॉफी झालं. तर हे जे काही सब्जेक्ट आहे हे जास्त करून विद्यार्थी तिथे घेतात. तर हे बघा, एकंदरीत ही 15 सब्जेक्टची लिस्ट आहे आणि बाकी जे आहे फॉर ऑप्शनल सब्जेक्ट पेपर 2, ठीक आहे, कॉमर्स अँड अकाउंटन्सी. आता हे पेपर स्ट्रक्चर प्रश्नपत्रिकेचा नमुना आपण बघतोय, म्हणून एकंदरीत इथे या सगळे पूर्ण सब्जेक्टचे नावं इथे दिलेले आहे. आता बघा, एवढे जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे यांच्यासाठी जो पेपरचा नमुना असतो तो कसा असतो, तो असा असतो. याच्यामध्ये अगेन 2 पेपर असतात, पेपर 1 आणि पेपर 2. अगेन पेपर 1 मध्ये सेक्शन ए आणि सेक्शन बी. म्हणजे एका ऑप्शनल सब्जेक्टचे तुम्हाला 2 पेपर येणार, पेपर 1 पेपर 2. आणि पेपर 1 मध्ये 2 सेक्शन, पेपर 2 मध्ये 2 सेक्शन, सेक्शन ए आणि सेक्शन बी. तर आता सेक्शन ए बघा, याच्यामध्ये एकंदरीत बघा, सेक्शन ए मध्ये 4 प्रश्न असतात, प्रश्न क्रमांक 1, 2, 3 आणि 4. तर याच्यामधला सेक्शन ए मधला प्रश्न क्रमांक 1 हा काय असतो, कंपल्सरी असतो. म्हणजे तुम्हाला प्रश्न क्रमांक 1 सोडवायचाच आहे. तर प्रश्न क्रमांक 1 तुम्हाला सोडवायचा आहे आणि उर्वरित जे 3 प्रश्न आहे यापैकी तुम्हाला एनी वन तुमच्याकडनं सोडवणं अपेक्षित असतं. म्हणजे सेक्शन ए मधला हा प्रश्न क्रमांक 1 हा बंधनकारक आहे आणि सेक्शन बी मधला प्रश्न क्रमांक 5 हे 2 तर तुम्हाला कंपल्सरी आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 हे तुम्हाला सोडवायचे आहे. हा आहे सेक्शन ए मधला आणि हा प्रश्न क्रमांक आहे सेक्शन बी मधला. ठीक आहे, म्हणजे 2 प्रश्न सोडवले. आता एकंदरीत बघा, सेक्शन बी मध्ये 4 प्रश्न आहे आणि सेक्शन ए मध्ये 4, टोटल 8 आहे. या 8 पैकी तुम्हाला एकूण 5 प्रश्न सोडवणं आवश्यक आहे. किती, एनी 5. ठीक आहे, आता या एनी 5 पैकी 2 तर कंपल्सरी आहे. म्हणजे प्रश्न क्रमांक 1 आणि 5 सोडवला, उरले किती, 3. आता हे जे 3 प्रश्न असतात, ठीक आहे, 3 जे प्रश्न असतात यापैकी तुम्हाला 2 प्रश्न एका सेक्शन मधून घ्यायचे आहे आणि किमान 1 प्रश्न तुम्हाला
दुसऱ्या सेक्शन मधून घ्यायचा आहे. म्हणजे जसं आता असं होऊ शकतं की तुम्ही प्रश्न क्रमांक 1 आणि 5 सोडवला, पण तुम्हाला सेक्शन बी मधले तिन्ही प्रश्न येत आहेत, तर तुम्ही हे तीनही सोडवू शकत नाही. कंडिशन अशी आहे आयोगानं जी आपल्या पुढे ठेवलेली आहे की तुम्हाला सेक्शन बी मधनं या 3 पैकी कोणतेही 2 निवडावे लागतील आणि सेक्शन ए मधनं मग तुम्हाला 3 पैकी कोणताही मिनिमम एक निवडणं ग्राह्य आहे, म्हणजे कंपल्सरी आहे, लक्षात ठेवा. म्हणजे 2 प्रश्न कंपल्सरी, प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5. प्रश्न क्रमांक 1 सेक्शन ए मधला, प्रश्न क्रमांक 5 सेक्शन बी मधला आणि उर्वरित जे 3 प्रश्न आहेत त्या 3 पैकी किमान एक प्रश्न हा तुम्हाला एका तरी सेक्शन मधून घेणं आवश्यक आहे. मग उर्वरित 2 तुम्ही दुसऱ्या सेक्शन मधून निवडू शकता. तर हे झालं पेपरचा पॅटर्न. कशासाठी? जेवढ्या ऑप्शनल सब्जेक्टची लिस्ट तिथे दिली होती तेवढ्यांसाठी. ठीक आहे. त्यानंतर आता हे जे ऑप्शनल सब्जेक्ट आहे, अगेन पेपर पॅटर्न सेमच आहे, फक्त मार्कांचं स्ट्रक्चर बदलतं. कोणत्या सब्जेक्टसाठी? बॉटनी, जिओग्राफी, जिओलॉजी, हिस्ट्री, मॅनेजमेंट, मराठी लिटरेचर, मॅथमॅटिक्स, सायकोलॉजी, झुओलॉजी आणि लॉ आणि ऑप्शनल सब्जेक्ट पेपर कॉमर्स अँड अकाउंटन्सीचा. तर याच्यासाठी अगेन पेपर पॅटर्न सेम आहे. 4 प्रश्न सेक्शन ए मध्ये, 4 प्रश्न सेक्शन बी मध्ये, फक्त मार्कांचं जे वेटेज आहे ते थोडं इथं बदललेलं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. अगेन याच्यामध्ये सेम आहे विद्यार्थी मित्रांनो की प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 5 कंपल्सरी आहे. म्हणजे सेक्शन ए मधला प्रश्न क्रमांक 1 आणि सेक्शन बी मधला प्रश्न क्रमांक 5, हा बी मधला हा ए मधला, म्हणजे 2 सोडवले. 8 पैकी किती सोडवायचे आहे? 5 सोडवायचे. 2 झाले, उरले 3. मग 3 सोडवायचे, तर तुम्ही असं करू शकता या 3 पैकी तुम्ही एनी 1 सोडवू शकता. हे बंधनकारक आहे बरं, एनी 1 सोडवणं आवश्यकच आहे. आणि मग सेक्शन बी मधून तुम्ही काय करू शकता? सेक्शन बी मधून मग तुम्ही 6, 7, 8 मधून 2 सोडवू शकता. म्हणजे अशा पद्धतीनं तुम्हाला या वैकल्पिक विषयाचा पेपर सॉल्व्ह करणं अपेक्षित आहे. ठीक आहे. जर तुम्हाला याच्या संदर्भात काही डाऊट असेल अजून, तर सरळ माझा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे किंवा तुम्ही सरळ माझ्या वैयक्तिक नंबरवर 8806242059 वर मला कॉल करू शकता. ठीक आहे. पण एकदम सोप्यातल्या सोप्या भाषेत मी ते समजून दिलेलं आहे तुम्हाला. तर हे झालं वैकल्पिक विषयाचं. आता याच्यानंतर येऊया स्पेसिमन आन्सर कॉपी कशी असते. बघा, मागच्या वर्षीच्या पेपरच्या आधी आम्हाला माहितच नव्हतं की ब्लँक शीट येणार आहे की लाइनिंग वाले येणार आहे. पण आता 2025चा जो लिखाणाचा पेपर झाला होता पहिल्यांदा, त्याच्यामध्ये यांनी लाइनिंग वाले शीट दिले, म्हणजे हे तुमच्यासाठी काय ऍडव्हान्टेज आहे. तर अशा प्रकारच्या शीट्स तिथे असतात विद्यार्थी मित्रांनो. हे लक्षात ठेवा, मार्जिनच्या बाहेर इथे लिहिणं अपेक्षित नसतं. इथे लिहिणं अपेक्षित नाही, म्हणजे तुम्हाला वरती लिहिणं अपेक्षित नाहीये, तर तुम्हाला लिहायचं कुठे आहे? तुम्हाला लिहायचं या चौकटीतच आहे, एवढं लक्षात ठेवा. कारण जर याच्या बाहेर तुम्ही जर उत्तर लिहिलं आणि जर तुम्ही प्रयत्न केला, जसं होतं की इथं मी काही डायग्राम काढली आणि इथं एरो करून इथं त्याचं नाव लिहिलं, तर होऊ शकतं एखाद्या वेळेस चुकी माफ केली जाईल. पण असं जर कंटिन्युअसली तुमचे 3-4 प्रश्न झालेला असेल, सरळ निगेटिव्ह मार्क तुमचे दिले जाऊ शकतात. आणि निगेटिव्ह मार्क किती मिळतील हे अगेन त्या स्पेसिफिक इंडिव्हिज्युअल जो चेकर आहे त्याच्यावर डिपेंड करेल. म्हणून परत परत सांगतोय की जी बॉर्डर आहे, ठीक आहे, त्या बॉर्डरच्या आतमध्येच तुम्ही शक्यतो तुमचं उत्तर लिहा. जो काही प्रश्न क्रमांक आहे तो तुम्हाला इथे टाकणं अपेक्षित आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि इथून मग तुम्हाला प्रश्न लिहायचा आहे. आणि लक्षात ठेवा, जिथे तुमचा प्रश्न संपला, सपोज माझा प्रश्न इथे आहे, मी उत्तर लिहिलं, उत्तर लिहिल्यानंतर माझा प्रश्न इथे संपतोय, तर प्रश्न जिथे संपतोय तिथे तुम्हाला अशी रेख ओढायची आडवीवाली आणि त्याच्यानंतर दुसरा प्रश्न क्रमांक टाकून तिथूनच तुम्हाला उत्तर सुरू करायचं आहे. पण जनरली काय होतं ना, आपल्याला सवय असते की एक प्रश्न जर मी इथून लिहिला, इथपर्यंत आला, सपोज इथपर्यंत आला आणि एवढीच जागा उरली 1/4, तर मी काय करेल, मी दुसऱ्या पेजवर जाईल. अशी आपली सवय असते. मग तेव्हा काय करायचं, ही जी मोकळी जागा आहे हिला कट करायचं आणि इथे पीटीओ लिहून टाकायचं. ठीक आहे. हे लिहिणं आवश्यक आहे बरं. मी पुष्कळशे युपीएससीचे विद्यार्थी आम्ही असे बघितले की इथपर्यंत उत्तर लिहिलं, हे सोडून दिलं तसंच ब्लँक, तर काय वाटतं, एक्झामिनरला वाटतं की झालं याचा पेपर संपला, तर तिथूनच त्यांचा पेपर नंतरचा चेकही झालेला नाही. असे बहुतेक विद्यार्थी तिथे तुम्हाला युपीएससीचे आढळून येतात. म्हणून तुम्हाला परत सांगतोय, जिथे प्रश्न संपला तिथे आडवी रेष ओढा आणि जर जागा सोडत असाल तर त्याला काट मारा आणि तिथे पीटीओ लिहा, की म्हणजे त्याला जो चेकर आहे त्याला कळू द्या की याच्या मागे मी उत्तरं लिहिले आहेत म्हणून. ठीक आहे, कळलं का? आणि याच्यामध्ये अजून एक नियम सांगतो तुम्हाला की आता जसं प्रश्न क्रमांक 1 आहे, प्रश्न क्रमांक 1चा ए, बी आणि सी असे 3 उपप्रश्न विचारलेले आहेत. तुम्हाला हे 3ही उपप्रश्न एका खाली एक लिहिणं अपेक्षित आहे. जर तुम्ही असं केलं की नाही, मी प्रश्न क्रमांक 1 आता लिहितो आणि दुसरा क्वेश्चन 2 आता सोडवतो, नंतर मी क्वेश्चन क्रमांक 1 बी लिहितो, ते चेक केल्या जाणार नाही. म्हणजे फक्त प्रश्न क्रमांक 1चा ए चेक होईल, बी आणि सी चेक होणार नाही. म्हणजे जे उपप्रश्न आहे ते एका खालोखाल एकच तुम्हाला लिहायचे आहे. जर तुम्हाला येत नसेल तर तेवढी जागा सोडा आणि नंतर प्रश्न सुरू करा. आणि या मार्जिन मध्ये फक्त प्रश्न क्रमांक आणि उपप्रश्न तिथे असले पाहिजे, याच्या व्यतिरिक्त काहीही लिहिता कामा नये. तर हे अशा प्रकारचे शीट असतात विद्यार्थी मित्रांनो. आता बघा, 10 गुणांसाठी जर प्रश्न विचारलेला आहे, म्हणजे 10 गुण म्हणजे किती शब्दात लिहायचे? 150 शब्द. तर 150 शब्दांसाठी जवळपास 1.5 ते 1.25 जे दीड पेज किंवा 1.5 पेक्षा थोडा जास्त
इतक्या पेजमध्ये तुमचं 150 शब्दांमध्ये उत्तर संपवणं अपेक्षित असतं. तर कळलं का तुम्हाला? म्हणजे ते कळून जातं आपल्याला की इथपर्यंत आलाय म्हणजे माझे जवळपास 150 शब्द भरत आलेले आहेत. जर तुमचे अक्षरे एकदम मोठे असतील तर कदाचित तरी तुमचं इथपर्यंत जाऊ शकतं, पण जिथे प्रश्न संपतोय तिथे लाईन उडा आणि त्याच्या खालूनच दुसरा प्रश्न लागोपाठ तिथे सुरू करा. एकंदरीत बघा, तुम्हाला 60 पेजेसचं एक बुकलेट दिलं जातं आणि त्या बुकलेटमध्ये पर्याप्त पेजेसची संख्या असते की ज्याच्यामध्ये तुमचा अख्खा पेपर 20च्या 20 प्रश्न तुमच्या आरामात होतात. म्हणून तुम्हाला याच्यामध्ये पुरवणी वगैरे काही तिथं दिला जात नाही. ठीक आहे. आणि 250 शब्दांसाठी जर तुम्हाला उत्तर लिहायचं म्हणजे 15 मार्काचा जर प्रश्न असेल तर काय 3 पेजेस आहेत. पहिला पेज, दुसरा पेज आणि जवळपास 2.5 पानात तुमचं 250 शब्दांचं जे उत्तर आहे ते तिथे कंप्लीट होणं अपेक्षित राहतं. हे मी याच्यासाठी सांगतोय कारण आतापासून सवय लावा. काय होतं ना, आपण एकदम 3-3.5 पेजवर चाललो जातो आणि नंतर मला कळतं अरे यार 250 पेक्षा जास्त शब्द झालेले आणि तिथे आपण काही शब्द मोजायला आपल्याला वेळ राहत नाही. कारण ज्यांनी आता एमपीएससीची मुख्य परीक्षा दिली असेल 2025 ची त्यांना अंदाज आलाय की तेवढा वेळ मिळत नाही. मग शब्द नाही मोजायचे तर मग अंदाज कसा लावायचा? तर अंदाज लावायचा की भाई 2.5 पेज पर्यंत आलोय तर जनरली 250 शब्द पूर्ण होऊन जातात. जर तुमचा मीडियम तुमचे हस्ताक्षर असेल तर, एकदम मोठे असेल तर कधीतरी 3 लागू शकतात, पण एकदम मोठे हस्ताक्षर काढू नका आणि एकदम बारकेही काढू नका. मीडियम कॅटेगरीचे मीडियम फॉन्ट तुमचा असला पाहिजे आणि त्याच ह्याच्यामध्ये तुम्ही तिथे उत्तर लिहिले पाहिजे आणि समोरच्या एक्झामिनरला, इव्हॅल्युएटरला समजेल, परीक्षकाला समजेल असे उत्तरात लिहा. ठीक आहे. म्हणून हे जे स्ट्रक्चर आहे हे स्पेसिमेन कॉपी आहे एमपीएससीची. याचं जर तुम्हाला शीट डाउनलोड करायची असेल, पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर अगेन आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवर अपलोड केलेली आहे. त्याची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे उत्तरपत्रिका कशी असणार. जसं मी तुम्हाला सांगितलं की लाइनिंग वाले तिथे पेजेस तुम्हाला असणार आहेत, पण सुरुवात कशी असते हे बघा. तर सर्वप्रथम तुम्हाला तुमची जी माहिती आहे ती तुमची माहिती या फॉर्मॅटमध्ये भरावी लागते. ठीक आहे. मग त्याच्यानंतर तुम्हाला 2-3 पेजेस जे असतात ते रफ वर्कसाठी दिले जातात. म्हणजे जर तुम्हाला काही कोणती आकडेवारी लिहायची असेल, काही लिहायचं असेल, काही रफ वर्क करायचं असेल तर अशा प्रकारचं रफ वर्कचे पेजेस पहिले 2-3 तिथे दिलेले आहे. आणि त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो मग तुमची आन्सर शीट सुरू होते. मग इथून तुम्हाला प्रश्न क्रमांक टाकायचा आहे, उपप्रश्न टाकायचे आणि मग तुम्हाला सोडवणं सुरू करणं अपेक्षित आहे. पण जिथे तुम्ही ब्लँक सोडत असाल तिथे काट मारा आणि त्याच्या खाली पीटीओ लिहा. जर तुम्ही इथे एकदम या पेजवर जर अर्धा पेज खाली सोडत असाल तर काट मार, ब्लँक सोडू नका. ठीक आहे. हे आयोगाने त्यांच्या इन्स्ट्रक्शन मध्ये सांगितलेलं आहे बरं. ठीक आहे. आणि हे सगळ्या गोष्टी ज्या काही मी सांगतोय हे खूप बारकावे आहे आणि हे तुम्ही महत्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. मी काहीतरी म्हणजे सांगायचं म्हणून सांगत नाहीये, कारण याच्या आधारावर देखील बहुतेक विद्यार्थ्यांचे तिथे मार्क कमी झालेले आहेत. आता आन्सर रायटिंगच्या बाबतीत ज्या महत्वाच्या बाबी आहेत त्या थोड्या इथे आपण बघूया. तर सर्वात प्रथम हे लक्षात ठेवा, प्रश्नामध्ये जे विचारले आहे तेच लिहा. याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो ऍड्रेसिंग द डिमांड ऑफ द क्वेश्चन. जे विचारलंय तेच लिहायचं. फालतूचा इकडलं तिकडलं फापट पसारा सांगत बसायचा नाही. जास्त करून विद्यार्थ्यांना मार्क का बरं नाही मिळत? इव्हन आमच्याकडेही मागच्या वर्षी बहुतेक विद्यार्थी होते जे मुख्य परीक्षेसाठी तिथे पेपर देणार होते, ते उत्तर लिहून मला पाठवायचे, पण मार्कच नाही देत होतो. का बरं मार्क देत होतो? अरे जे प्रश्नामध्ये विचारलंय तेच जर तुम्ही लिहिणार नाही तर मार्क कसे मिळणार आहे? म्हणजे काय, तर पहिला जो नियम आहे उत्तर लिखाणाचा तो आपल्या डोक्यावर बिंबवून टाका. तो म्हणजे काय आहे की जे विचारलं आहे तेच लिहा, त्याच्या व्यतिरिक्त काहीही लिहू नका. प्रश्नामध्ये जे विचारले आहे तेच लिहा. दुसरं, प्रश्नामधील सर्व डिमांड्स ऍड्रेस करा. आता कधी कधी काय होतं ना, एकाच प्रश्नामध्ये तुम्हाला 2 ते 3 उपप्रश्न आढळतात. तर जेव्हा एकाच प्रश्नामध्ये 2 ते 3 उपप्रश्न आढळून आले याचा अर्थ काय, तर आपल्याला ते 3ही उपप्रश्न जेव्हा आपण लिहू, सपोज आता प्रश्न 15 मार्कांचा आहे. किती मार्कांचा आहे? 15 मार्काचा आहे. आणि या 15 मार्काच्या प्रश्नामध्ये 3 सब क्वेश्चन आहे. किती सब क्वेश्चन आहे? 3. म्हणजे प्रत्येक सब क्वेश्चनला 5 मार्क आहे. तर जेव्हा तुम्ही या प्रश्नातली 3 उपप्रश्न ऍड्रेस करता तेव्हा तुम्हाला 15 पैकी मार्क मिळतील. जर तुम्ही 3 पैकी फक्त 2च ऍड्रेस केलेले आहे म्हणजे 10 पैकी मार्क मिळतील. म्हणून लक्षात ठेवा, प्रश्नामधील सर्व डिमांड ऍड्रेस करा. ठीक आहे. त्यानंतर तिसरं सर्वात महत्वाचं म्हणजे जो मुख्य भाग असतो उत्तर लिहिण्याचा, ज्याला आपण बॉडी म्हणतो, त्या बॉडीमध्ये त्याचं स्ट्रक्चर तुमचं योग्य पद्धतीनं असलं पाहिजे. आता स्ट्रक्चर कसं करायचं, तो उत्तर लिहिताना पहिलं तर इंट्रोडक्शन लिहायचा असतो, परिचय द्यायचा असतो, मुख्य भाग म्हणजे ज्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारलाय त्याचं तुम्हाला उत्तर लिहावं लागतं, आणि सर्वात शेवटी म्हणजे कन्क्लुजन, निष्कर्ष करावा लागतो. तर याला म्हणतात आयबीसी फॉर्मॅट. हे राहतं जनरली योग्य पद्धतीनं प्रश्नाचं स्ट्रक्चर. ज्या पद्धतीनं तुम्हाला उत्तर लिहायचं त्याचं एक स्ट्रक्चर जे आहे ते आयबीसी म्हणजे काय, आय स्टँड्स फॉर इंट्रोडक्शन, बी स्टँड्स फॉर मेन बॉडी, सी स्टँड्स फॉर कन्क्लुजन, आणि दुसरं एचएसबी फॉर्मॅट. एचएसबी म्हणजे काय, तर जो मुख्य भाग आहे, मुख्य भाग म्हणजे ज्याला आपण मेन बॉडी म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या टॉपिकवर प्रश्न विचारलेला आहे त्याच्या संदर्भात तुम्हाला जे पॉइंट्स लिहायचे तो म्हणजे मुख्य भाग. याच्यामध्ये तुम्हाला जो फॉर्मॅट वापरायचा असतो तो असतो एचएसबी. एचएसबी म्हणजे काय, एच स्टँड्स फॉर हेडिंग, एस
एस स्टँड्स फॉर सब हेडिंग आणि बी स्टँड फॉर बुलेट पॉइंट्स. म्हणजे जनरली लक्षात ठेवा, जीएस चे उत्तर लिहिताना इव्हन ऑप्शनल मध्ये काही काही प्रश्नांचे उत्तर लिहिताना तुम्ही हा HSB फॉर्मॅट तिथे फॉलो करू शकता. म्हणजे तो मुख्य भाग आहे, त्याच्यामध्ये हेडिंग, सब हेडिंग आणि बुलेट पॉइंट या फॉर्मॅटमध्ये तुम्ही उत्तर लिहिणं अपेक्षित राहतं. त्यानंतर बघा, नंतर आहे बॉडी. जो मुख्य भाग जसं मी तुम्हाला सांगितलं, याच्यामध्ये मल्टी डायमेन्शनल अप्रोच तुम्हाला घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला एका टॉपिकचं उत्तर लिहिताना त्याचे विविध बाजू, विविध पैलू तुम्हाला तिथे उत्तरात टाकणं अपेक्षित असतं. कारण त्याच्यामुळे तुमचं एक अप्रोच दिसून येतो, की तुमचा अप्रोच तुम्ही फक्त त्या गोष्टीकडे एकाच बाजूने बघत नाहीये, तुम्ही मल्टी डायमेन्शनल विविध बाजूंनी त्या स्पेसिफिक टॉपिकला धरून तुम्ही अनालाइज केलेलं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला चांगल्या पद्धतीने तिथं मार्क दिले जाऊ शकतात. त्यानंतर विषय स्पेसिफिक व्होकॅब्युलरी वापरावी, फार महत्वाचं आहे. पॉलिटीचा सब्जेक्ट असेल तर पॉलिटीची व्होकॅब्युलरी वापरा, विज्ञानाचा असेल तर विज्ञानाची वापरा, ठीक आहे. इथिक्सचा असेल तर इथिक्सची व्होकॅब्युलरी वापरा. म्हणजे त्याच्यामुळे काय होतं ना, की तुमचं नॉलेज दिसून येतं, की नाही या व्यक्तीकडे फक्त हा उत्तर नाही लिहित आहे, पण याच्याकडे सखोल ज्ञान आहे हे दिसून येतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे उत्तर लिहिणं म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तो उत्तर आपण स्वतःसाठी लिहितोय का नाही, जो प्रश्न चेक करतोय त्याच्यासाठी लिहितोय. म्हणजे तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे, की तुम्हाला जे इव्हॅल्युएटरचं काम आहे ते सोपी करायचं, जो परीक्षक आहे, जो चेकर आहे, त्याचं काम तुम्हाला सोपी करून द्यायचं आहे. म्हणून तुम्हाला सांगतोय की सर्वात महत्वाचा फोकस कशावर ठेवावा, तुमच्या उत्तराच्या स्ट्रक्चरवर. तुमची हँडरायटिंग बेसिक लेवलची असली पाहिजे. एकदम काही आपल्याला तिथे हस्तलेखनाच्या स्पर्धेमध्ये पहिला क्रमांक आणायचा नाही, पण समजण्याजोगी जरी तुमचे हस्ताक्षर असले पाहिजे. म्हणजे IBC पहिले इंट्रोडक्शन, बॉडी, कन्क्लुजन आणि बॉडी जो आहे त्याच्यामध्ये HSB फॉर्मॅट, हेडिंग, सब हेडिंग आणि बुलेट पॉइंट. तर इव्हॅल्युएटरचं काम तुम्हाला सोपी करायचं आणि त्याला एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला उत्तरं सांगायचे, की जेणेकरून त्या इव्हॅल्युएटरच्या डोक्यावर ताण पडता कामा नये. जर त्याला स्ट्रेस आलं, त्याला ताण पडला तुमचं उत्तर समजवायला, तर तुमचे मार्क तिथेच कमी झाले, लक्षात ठेवा. मग इव्हॅल्युएटरचं काम सोपी कसं कराल, तर डायग्राम काढा, फ्लो चार्ट काढा, मॅप्स, केस स्टडीज या द्या. म्हणजे काय होईल, त्याला इंटरेस्ट डेव्हलप होईल. इतरांपेक्षा तुमचं त्या प्रश्नावरचं उत्तर कसं वेगळं आहे हे जर तुम्ही त्याला दाखवून दिलं, तर डेफिनेटली इतरांपेक्षा तुम्हाला 2 ते 3 मार्क जास्त पडू शकतात. म्हणजे जर त्यांनी आधीच्या 10 पेपरमध्ये त्या प्रश्नावर 10 पैकी 3च मार्क दिले, तर यदा कदाचित तुम्हाला 10 पैकी 5 मार्क तो देऊ शकतो. म्हणजे 2 मार्क तब्बल तुम्हाला तिथे जास्त मिळेल अशी मी अपेक्षा करू शकतो. म्हणून डायग्राम, फ्लो चार्ट, मॅप्स, केस स्टडीज हे तिथे घाला, अंडरलाईन करा. जर महत्वाचे काही शब्द असेल, वेळ असेल तर अंडरलाईन करा, नाहीतर अननेसेसरी काही करायचं अंडरलाईन म्हणून करू नका. मी बघितलंय काही काही विद्यार्थ्यांचे उत्तर त्यांनी मला पाठवले, मी सांगितलं अंडरलाईन, सर तुम्ही सांगितलं पण अंडरलाईन केले. अरे पण अंडरलाईन काय करायचंय, जे महत्वाचं आहे, जे कीवर्ड्स आहेत ते अंडरलाईन करा, उगाच काही गोष्टी अंडरलाईन करू नका. तिसरं, हेडिंग, सब हेडिंग आणि बुलेट पॉइंटच्या स्वरूपात तुम्ही मुख्य भागाचं उत्तर लिहा आणि राईट शॉर्ट स्टेटमेंट. फार महत्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जीएसच्या पेपरमध्ये काही लंबे चौडे तिथं पॅराग्राफ लिहायचे नाही आहे, एकदम 2-2 लाईनचे शॉर्ट स्टेटमेंट लिहा, जेणेकरून जे ऍक्च्युअल जी डिमांड विचारली आहे प्रश्नामध्ये ती तुम्ही जर ऍड्रेस करू शकला तरीही पुरे आहेत. आणि उत्तर लिखाण करताना जनरली कीवर्डचा वापर करा. म्हणजे जे महत्वाचे शब्द असतात, जर तुम्ही एका पूर्ण अख्ख्या स्टेटमेंटला एका शब्दाने जर तिथे दर्शवू शकत असाल, तर अशा कीवर्डचा तुम्हाला वापर करायचा आहे. त्या संदर्भात देखील मी तुम्हाला आपल्या सिरीजमध्ये आता एक प्रश्न जेव्हा मी घेईल तेव्हा तुम्हाला सखोल तिथे नॉलेज देईल, की कसं कीवर्डचा वापर करायचा, काय करायचा, या सगळ्या बाबी. त्यानंतर आता बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं की सर्वात महत्वाचा पार्ट उत्तर लिखाणामध्ये काय असतो विद्यार्थी मित्रांनो, उत्तराचं स्ट्रक्चर. त्यामध्ये 3 पार्टमध्ये उत्तर असतं. एक इंट्रोडक्शन, ज्याला आपण परिचय म्हणतो, दुसरा मेन बॉडी, ज्याला आपण मुख्य भाग म्हणतो, तिसरा कन्क्लुजन, त्याला आपण निष्कर्ष म्हणतो. आता इंट्रोडक्शन कसं करावं मी थोडक्यात सांगतोय. तर बघा, एकतर ज्या टॉपिकवर तुम्हाला तो प्रश्न विचारलेला आहे त्याची तुम्ही व्याख्या देऊ शकता. म्हणजे जो कीवर्ड आहे, जसं तुम्हाला विचारलाय गरिबीबद्दल, सरळ गरिबीची व्याख्या द्या. जर तुमच्याकडे आकडेवारी नसेल तर सरळ व्याख्या देऊन तुम्ही काय करू शकता, इंट्रोडक्शन करू शकता आणि सरळ मेन टॉपिकवर येऊ शकता. ठीक आहे. किंवा तुम्ही चालू घडामोडी संदर्भातल्या काही पॉवर्टी रिलेटेड, काही गरिबी किंवा दारिद्र्य रिलेटेड काही जर आकडेवारी तुमच्याकडे असेल तर ती लिहा. ठीक आहे. किंवा तिसरं, याच्या व्यतिरिक्त जर पॉवर्टी रिलेटेड कोणता इंडेक्स आहे, ठीक आहे, ग्लोबल मल्टीडायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स असू द्या, अहवाल, चर्चेतील समिती, न्यायालयीन निकाल, यांच्या संदर्भात जर काही तुमच्याकडे आकडेवारी असेल, काही डेटा असेल, तो सरळ तुम्ही काय करू शकता, तो देखील तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये तिथून सुरुवात करू शकता. या व्यतिरिक्त रिपोर्ट, करंट कमिटी, जजमेंट काही आले असतील त्याच्या संदर्भातला. म्हणजे विविध ज्या काही करंट अफेअर मधल्या घडामोडी आहेत त्या तुम्हाला माहित असल्या पाहिजे. त्याच्या आधारावर तुम्ही इंट्रोडक्शन जर केला तर समोरच्या इव्हॅल्युएटरला कळून जातं की या विद्यार्थ्याला माहित आहे हा टॉपिक काय आहे म्हणून, आणि तिथेच तो परसेप्शन बनवून टाकतो की याला 10 पैकी 5 द्यायचे, की 2 द्यायचे, की 3 द्यायचे.
म्हणून लक्षात ठेवा. त्यानंतर पार्श्वभूमी व ऐतिहासिक संदर्भ, थोडा बॅकग्राऊंड वगैरे जर तुमच्याकडे असेल, जर हिस्ट्रीचा प्रश्न असेल तर थोडा पार्श्वभूमी तुम्हाला जर माहित असेल तुम्ही तिथूनही सुरुवात करू शकता, किंवा कोणत्या सुविचारापासून देखील तुम्ही सुरुवात करू शकता. पण सुविचारापासून सुरुवात जनरली जीएसचा पेपरमध्ये अपेक्षित राहत नाही, पण इथिक्सचा वगैरे जर एखादा पेपर असेल आणि जर तुम्हाला असा सुविचार माहित आहे की जो सरळ त्या टॉपिकला लागतोय, तर मग तरीही तुम्ही करू शकता, पण हे थोडं कठीण जातं. म्हणून जनरली सुविचाराने सुरुवात करायचा प्रयत्न, जोपर्यंत तुम्हाला एकदम तुम्ही त्याच्यात प्रो बनत नाही तोपर्यंत तरी करू नका, पण बाकीच्या टॉपिकच्या आधारावर तुम्ही परिचयाला सुरुवात करू शकता, म्हणजे इंट्रोडक्शन लिहू शकता. म्हणजे असं जर इंट्रोडक्शन केला तर डेफिनेटली तुम्हाला 2-3 मार्क जास्त मिळतीलच, किंवा एक तरी मार्क जास्त मिळेल. त्यानंतर येतो मुख्य भाग. आता मुख्य भागामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की मेन बॉडीमध्ये जो फॉर्मॅट तुम्हाला वापरायचा आहे तो म्हणजे HSV, दॅट इज हेडिंग. पहिलं तुम्हाला हेडिंग लिहायचं, हेडिंगच्या खाली सब हेडिंग लिहायचे, आणि मग त्याच्या खाली त्याचे बुलेट पॉईंट टाकायचे. पण कधी कधी लक्षात ठेवा, कधी कधी असंही होऊ शकतं की फक्त एक हेडिंग आला आणि सरळ बुलेट पॉईंट्स आले, म्हणजे सब हेडिंग नाही आलं तरी चालेल. म्हणजे हा फॉर्मॅट काय असाच प्रत्येक प्रश्नामध्ये तशाच वापरायचा आहे असंही नाही. हे आम्ही जनरलाइज सांगतोय, हे लक्षात ठेवा. आणि कुठे फक्त हेडिंग आणि बुलेट पॉईंट येतील, कुठे हे तिन्ही लागेल, आणि कुठे फक्त बुलेट पॉईंट येईल, हे देखील मी तुम्हाला जे आपण सबसिक्वेंटली प्रश्न घेणार आहे त्यामध्ये मी सगळं तुम्हाला सांगणार आहे की आपण कसं करू शकतो, काय करू शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये लक्षात ठेवा की मेन बॉडी म्हणजे काय, तर तुम्हाला प्रश्नाचा जो मेन गाभा आहे तो इथे लिहायचा आहे, आणि हा उत्तर लिखाणामधला सर्वात महत्वपूर्ण टॉपिक असतो विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे मुख्य भाग तुम्ही जितक्या चांगल्याने, जितका सखोल पद्धतीत तुम्ही उत्तर लिहाल तितके तुम्हाला चांगले मार्क मिळतात. जनरली काय अपेक्षा असते आपली की नाही सर, इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन खूप चांगला पाहिजे, मुख्य भाग कसा असला तरी चालतं. असं नाही, कारण मुख्य भाग काय आहे, अरे प्रश्न ज्या टॉपिकवर विचारलाय, प्रश्नाची जी डिमांड आहे तीच तुम्हाला इथे लिहायची आहे, आणि त्या डिमांडवरच तुम्हाला मुख्य मार्क असतात, हे लक्षात ठेवा. म्हणून सर्वात महत्वाचा भाग जर या पूर्ण उत्तर लिखाणामध्ये स्ट्रक्चरमध्ये असेल तर तो कोणता आहे, मुख्य भाग. लक्षात ठेवा. ठीक आहे. याच्यामध्ये काय, तर प्रश्नामध्ये जे विचारले आहे तेच लिहा, प्रश्नामधील सर्व डिमांड्स ऍड्रेस करा, म्हणजे जे उपप्रश्न आहे ते तिथे लिहा, कारण त्याच्याच आधारावर तुम्हाला मार्क मिळतात. आणि महत्वाचे कीवर्ड्स अंडरलाईन करा. पण इथे मी स्टार मार्क करतोय तिसऱ्या पॉइंटला. का बरं, वेळ असेल तरच करा, वेळ नसेल तर बिलकुल करू नका. आणि काही करायचं म्हणून काहीतरी अंडरलाईन करून ठेवायचं असं देखील करू नका, कारण त्यामुळे इव्हॅल्युएटर थोडा चिडचिड करू शकतो आणि तुमचे मार्क कमी होऊ शकतात. म्हणजे काय, तर आपल्याला अल्टिमेटली उत्तर लिखाणातून जो इव्हॅल्युएटर आहे त्याला खुश करायचा, तो प्रसन्न झाला पाहिजे. त्याने तुमचं उत्तर पाहिल्यानंतर वाटलं पाहिजे अरे वा काय उत्तर लिहिलंय पुराणे, अशी जर भावना त्याच्यामध्ये येत असेल तर तुमचा फायदा. आणि तुम्ही जर तिथे काय करताय, उत्तर पूर्ण चांगलं लिहिलं आणि काहीतरी अंडरलाईन करायचं म्हणून काहीतरी भलतेच शब्द अंडरलाईन करून ठेवले, चिडचिड बिल सरळ 1 मार्क कमी करून दे. म्हणून अल्टिमेटली लक्षात ठेवा, तुम्हाला इव्हॅल्युएटरच्या सायकोलॉजी सोबत खेळायचं आहे. ठीक आहे. म्हणून त्याच पद्धतीनं या पूर्ण सिरीजमध्ये आपण हेच करणार आहे की कसं उत्तर लिहायचं, काय लिहायचं, कसं डिमांड ऍड्रेस करायची, सगळ्या बाबी. ठीक आहे. आणि 3 तासात 20 प्रश्न कसे सोडवायचे याची सुद्धा ट्रिक मी सांगणार. आता तुम्ही म्हणाल की सर ट्रिक एमपीएससी सारखी का नाही, पूर्व परीक्षेसारखी का नाही, तशा ट्रिक नाही, लॉजिकल ट्रिक, आणि ज्या नॉलेजच्या आधारावर ट्रिक आहे अशाच ट्रिक आपण इथे डिस्कस करणार आहे. आणि सर्वात तिसरा आणि महत्वाचा पार्ट म्हणजे कोणता आहे, उत्तर लिखाणाचा, तो म्हणजे निष्कर्ष, ज्याला आपण कन्क्लुजन म्हणतो. आता कन्क्लुजन कसा असावा बघा, लक्षात ठेवा. कन्क्लुजन म्हणजे काय विद्यार्थी मित्रांनो, तर शेवट. ठीक आहे. शेवट आपण कसा करतो, तर जेवढं काही आपण लिहिलं आहे, जे काही आपण इंट्रोडक्शन मध्ये लिहिलं आहे, जे मुख्य भागात लिहिलं आहे, त्याचा आपल्याला समारोप करायचा आहे. आणि आपल्याला समारोप कसा करायचा आहे, पॉझिटिव्ह नोटवर करायचा आहे, पॉझिटिव्ह एंडवर करायचा आहे. म्हणजे आशावादी असलं पाहिजे. हे बघा, आपल्याला अधिकारी बनायचं आहे. जेव्हा आपल्याला अधिकारी बनायचं आहे, तुमच्या मनात सरकारविषयी, सरकारच्या धोरणाविषयी कितीही तुमच्या मनात निगेटिव्हिटी असू द्या, पण अल्टिमेटली एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही उत्तर लिहिता आणि उत्तराचा जेव्हा शेवट करण्याची वेळ येते तेव्हा तुम्हाला आशावादी असणं आवश्यक आहे, पॉझिटिव्ह असणं आवश्यक आहे, होपफुल असणं आवश्यक आहे. कारण सरकारला असेच अधिकारी पाहिजे आहेत जे आशावादी आहे, जे काहीतरी बदल घडवू शकतात. म्हणून तुम्हाला या उत्तर लिखाणाच्या मार्फत जो कन्क्लुजनचा सेगमेंट असतो तो काय दर्शवतो की तुम्ही आशावादी आहे की नकारार्थी आहे. म्हणून आपल्याला काय दाखवायचं, आम्ही आशावादी आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काही सोल्युशन असेल तुम्ही ते सांगा, किंवा तुम्ही शेवट गोड करा. जसं जनरली म्हणतात ना की शेवट गोड झाला पाहिजे, तशी ही उत्तर लिखाणाची भानगड असते. तर एकदम कन्क्लुजन ही लक्षात ठेवा, संक्षिप्त असायला पाहिजे, 2 ते 3 ओळी. जसं इंट्रोडक्शन मी सांगितलं की 2 ते 3 ओळी इंट्रोडक्शन आलं पाहिजे, सेम हेही 2 ते 3 ओळीत लिहायचं. सकारात्मक व मूल्यधिष्ठित, म्हणजे जे काही टॉपिक तुम्ही लिहिले आहे त्याला कन्क्लूड करा. तुम्ही काहीतरी नवीन मुद्दा तिथे रेज करू नका. काहीतरी नवीन मुद्दा रेज केला तर काय होईल, तो प्रश्न ओपन एंडेड राहून जाईल. म्हणजे तुम्हाला इथे क्लोज करायचा असतो, हा शेवट असतो. ते शेवट करण्याच्या ऐवजी अजून जर कोणता टॉपिक टाकला तिथे तर काय होईल, तो शेवट राहणारच आहे. म्हणून सकारात्मक व मूल्यधिष्ठित असला पाहिजे, प्रश्नाशी थेट जोडलेला असला पाहिजे, आणि भविष्याभिमुख किंवा मार्गदर्शक असला पाहिजे. म्हणून जनरली जो रूल असतो
उत्तर लिखाणाचा, जसं येतं क्रिटिकली अनालाइज करा, विश्लेषण करा, ठीक आहे, असे जर प्रश्न आले तर लक्षात ठेवा जो कोणता टॉपिक विचारला आहे त्याच्या काही पॉझिटिव्ह बाबी, त्याच्या निगेटिव्ह बाबी, आणि जेव्हा निगेटिव्ह सांगतोय तो त्याचं सोल्युशन द्या आणि मग समारोप करा. जनरली लक्षात ठेवा कोणताही पॉलिसी रिलेटेड जर प्रश्न आला तर तुमच्याकडनं सोल्युशन्स अपेक्षित राहतात. म्हणजे काय, तुमच्याकडनं जे काही त्याच्यावरचे काय बदल केले पाहिजेत, ठीक आहे, भविष्याभिमुख बदल कसे असले पाहिजे हे तुमच्याकडनं अपेक्षित असतं. आपण त्या प्रश्नामध्ये राहत नाही म्हणून आपण लिहत नाही, पण अशी चूक करू नका, कारण त्याच्या आधारावर 1-2 मार्क तशी जातात तुमचे. म्हणून परत परत सांगतोय की आपल्याला प्रश्न बघा, इव्हन इथे आपण सुरुवात जी करणार आहे या सिरीजमध्ये ती अशी करणार आहे, प्रश्न जेव्हा आपल्या डोळ्यापुढे येतो पहिले त्या प्रश्नाला डेसिफर कसं करायचं, म्हणजे त्याच्यातले किती प्रश्न आहे, काय आहे, छुप्या पद्धतीनं काय विचारलं, हे सगळं कसं ओळखायचं आणि मग तुम्हाला उत्तर लिखाणाला सुरुवात करायची. तर सर्वात मोठा टास्क तुमच्या पुढे कोणता आहे, प्रश्नाला कसं डेसिफर करायचं, कसं ओळखायचं, त्याच्यामध्ये कोणते छुपे प्रश्न आहे हे कसं बघायचं, या सगळ्या बाबी आपण तिथे बघणार आहोत. तर अशा पद्धतीनं तुम्हाला काय करायचं आहे, कन्क्लुजन करायचं आहे. म्हणजे एकंदरीत बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला आता 3 जे स्ट्रक्चर जे आहे उत्तराचं ते 3 भागामध्ये विभागायचं आहे. कोणता विभाग, आय, बी आणि सी. याच्यामधला आय काय, आय म्हणजे इंट्रोडक्शन ज्याला आपण परिचय म्हणतो, सी म्हणजे काय, ज्याला आपण म्हणतो कन्क्लुजन, निष्कर्ष किंवा शेवट, आणि दुसरा म्हणजे काय, मुख्य भाग ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो मेन बॉडी. आणि हा जो मुख्य भाग आहे याला तुम्हाला 3 स्टेजेसमध्ये तुम्ही लिहू शकता, एक एच एस बी. ठीक आहे, एच म्हणजे काय, तर इथे हेडिंग लिहा, इथे सब हेडिंग लिहा आणि इथे बुलेट पॉइंट. आणि जास्त करून लक्षात ठेवा तुमचे जीएस चे उत्तर, जीएस पेपर 1 पासून चौथ्यातले केस स्टडी सोडून द्या, पण याचे उत्तर जनरली तुमच्या अशा फॉर्मॅटमध्येच असला पाहिजे. म्हणजे सर्वात महत्वाचा या 3 भागामधला सर्वात महत्वाचा भाग जो उत्तर लिखाणामध्ये आहे तो कोणता आहे, तो म्हणजे मुख्य भाग. फार महत्वपूर्ण, कारण याच्यामध्येच तुम्हाला ज्या टॉपिकवर प्रश्न विचारला आहे त्याच्यावर तुम्हाला इथे उत्तर लिहिणं तुमच्याकडनं अपेक्षित राहतं. तर अशा प्रकारे आपल्याला स्ट्रक्चर करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर हे झालं आजच्या व्हिडिओमधलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे बघा, जर तुमची पूर्वपरीक्षा निघत असेल आणि आता मुख्य परीक्षेसाठी जर तुम्हाला तयारी करायची असेल तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, आजची 2 जून आहे, म्हणजे तुमच्याकडे तब्बल 4 महिने आहे. किती महिने आहे, 4 महिन्याचा कालावधी आणि पुरे आहे. या 4 महिन्याला कसं युटिलाइज करायचं ते याचा एक सेपरेट व्हिडिओ मी तो घेऊन येणारच आहे. पण त्याच्या व्यतिरिक्त आता मी थोडक्यात सांगतोय तुम्हाला की सर्वात पहिले तुम्ही प्लॅन करा की तुमचा ऑप्शनल सब्जेक्ट किती झालेला आहे, आणि ऑप्शनल सब्जेक्ट जर झाला असेल किंवा नसेल तरी तुम्हाला पहिले सगळ्या सब्जेक्टची रिव्हिजन करायची आहे. तर सगळ्यात पहिले लक्षात ठेवा की सगळ्या सब्जेक्टची पहिले रिव्हिजन करा, आणि त्यामध्ये रिव्हिजनचा टाइम 2 भागामध्ये काढा. एक ऑप्शनल सब्जेक्टचं रिव्हिजन डेली बेसिसवर झालं पाहिजे, आणि दुसरं जीएस जे सब्जेक्ट आहे त्याचं रिव्हिजन झालं पाहिजे. ऑप्शनल सब्जेक्ट दिवसातून 3-4 तास करायलाच पाहिजे तुम्ही, आणि उर्वरित वेळ मग जीएसला द्या. ठीक आहे, सध्या एकदमच उत्तर लिखाण करू नका, एकदमच पहिल्या दिवशीपासून पहिले 15 ते 20 दिवस, म्हणजे माझ्या मतानुसार मी ही प्रॅक्टिस स्वतः इम्प्लिमेंट केलेली आहे आणि त्या आधारावर मी यूपीएससीचे इंटरव्ह्यू दिलेले आहे. म्हणून 15 ते 20 दिवस पहिले काय करा, रिव्हिजन करा. ठीक आहे, कारण पहिले रिवाइज करणं आवश्यक आहे, कारण आतापर्यंत आपण प्रिलिम्सच्या मोडमध्ये होतो, आतापर्यंत आपण फॅक्च्युअल गोष्टीच्या मागे होतो, पण आता आपल्याला अॅनालिटिकल गोष्टीच्या मागे धावायचं आहे. म्हणून 15 ते 20 दिवस पर्यंत पहिले ऑप्शनल आणि जीएसचं सखोल नॉलेज घेऊन टाका, फटाफट रिव्हिजन करा, आणि त्याच्यानंतर लगेच 20 दिवसानंतर मग तुम्ही काय करू शकता, यू कॅन ऍक्च्युअली स्टार्ट विथ डेली आन्सर रायटिंग. म्हणजे दिवसाला डेली तुम्ही एक प्रश्न तरी, ऍटलिस्ट एक प्रश्न, काही जर नसेल होत किमान एक प्रश्न तरी तुम्ही लिहायला पाहिजे. आणि या सिरीजच्या मार्फत आपण दररोज एक प्रश्न आपण डिस्कस करणारच, हे लक्षात ठेवा. म्हणजे जर तुम्ही ही सिरीज फॉलो केली शेवटपर्यंत तर तुम्हाला निश्चितच येणाऱ्या मुख्य परीक्षेमध्ये त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही, याची मी 100% गॅरंटी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला देतोय. जर तुम्ही ही सिरीज डेली बेसिसवर फॉलो केली तर निश्चितच तुमचा मेन्सचा स्कोअर जो आहे तो इम्प्रूव्ह झाल्याशिवाय राहणार नाही. कळलं का विद्यार्थी मित्रांनो? ठीक आहे, तर अशा पद्धतीनं तुम्ही आता नियोजन करा, आणि याचा एक सखोल जो व्हिडिओ आहे 4 महिन्यात काय केलं पाहिजे, कसं केलं पाहिजे, प्रॉपर डे वाईज आपण तिथे मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येतो आहे. तर या व्हिडिओमध्ये विद्यार्थी मित्रांनो इतकंच. जर तुम्हाला काही डाऊट असेल मुख्य परीक्षे संदर्भातला किंवा उत्तर लिखाण कसं करायचं, काय करायचं, कुठून सुरुवात केली पाहिजे, कोणता सोर्स वाचला पाहिजे, अॅनालिटिकल अप्रोच कसा डेव्हलप करायचा, वैचारिक क्षमता कशी वाढवायची, या संदर्भात तर सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला माझ्या वैयक्तिक नंबरवर कॉल करा. तर माझा नंबर आहे 8806242059. ठीक आहे, आणि जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल विद्यार्थी मित्रांनो किंवा उत्तर लिखाणासंदर्भात डेली आन्सर रायटिंगचा प्रॅक्टिस करायची असेल तर आमचा टेलिग्राम चॅनल आहे, हे टेलिग्राम चॅनल डाउनलोड करा. दुसरी आन्सर रायटिंगचा एक स्पेशलाइज्ड टेलिग्राम चॅनल आम्ही क्रिएट केलेला आहे,
त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही तेही चॅनल जॉईन करू शकता आणि करायलाच पाहिजे तुम्ही. ठीक आहे, तर हे झालं किंवा हा व्हिडिओ पॉज करा आणि ह्या QR कोड मधूनच डायरेक्ट तुम्ही चॅनल जॉईन करू शकता. या व्यतिरिक्त लक्षात ठेवा, इथिक्सची जी आमची बॅच आहे, निलेश सर ही बॅच लवकरात लवकर तिथे सुरू करतात विद्यार्थी मित्रांनो. ही बॅच मराठी आणि इंग्रजी दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे आणि एकदम सोप्यातल्या सोप्या भाषेत देखील इथिक्स कसं असतं, काय असतं, त्याचे विविध कन्सेप्ट, एकदम क्लिष्ट कन्सेप्ट सोप्या भाषेत निलेश सरांनी तिथे इलॅबोरेट केलेले आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला नोट्स, आन्सर रायटिंग सगळ्या गोष्टी इथिक्सच्या संदर्भात या कोर्समध्ये मिळणार आहे. कोर्स संदर्भात जर तुम्हाला माहिती हवी असेल तर निलेश सरांना त्यांच्या वैयक्तिक नंबरवर 9403692940 याच्यावर तुम्ही सरळ कॉल करू शकता. आणि मी परत परत सांगतो, इथिक्स हा खूप महत्वाचा सब्जेक्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण एका सब्जेक्टवर 250 मार्क आहे. 250 म्हणजे बघा, 250 पैकी तुम्हाला किमान 110-120 मार्क मिळवता येऊ शकतात, पण कधी, जेव्हा तुम्ही प्रॉपर मार्गदर्शनाखाली तुम्ही जर गायडन्स घेतलं आणि आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस केली तर डेफिनेटली तिथे आउटपुट येऊ शकतं. त्या व्यतिरिक्त जर तुम्हाला मेंटरशिप हवी असेल, म्हणजे स्पेसिफिकली फक्त मुख्यसाठी असू द्या किंवा पूर्ण प्रिलियम, पूर्व, मुख्य आणि इंटरव्ह्यूसाठी असू द्या, मी स्वतः मेंटरशिपची बॅच घेतो आणि मी स्वतः तुम्हाला मेंटरिंगसाठी तिथे अवेलेबल असणार आहे. ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे विद्यार्थी मित्रांनो. या अंतर्गत डेली प्लॅनिंग, वीकली प्लॅनिंग, मंथली प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, काय असलं पाहिजे, इत्थंभूत प्लॅनिंग इथे मी स्वतः तुम्हाला करून देणार आहे आणि प्रत्येकाची प्लॅनिंग इंडिव्हिज्युअलाइज असणार आहे. म्हणजे असं नाही की सगळ्यांना एकच प्लॅन मिळणार आहे, म्हणून प्रत्येकाचा इंडिव्हिज्युअल प्लॅन तिथे मिळणार आहे, कारण प्रत्येकाच्या कॅपॅबिलिटीज वेगवेगळ्या असतात. त्याच्या आधारावर आम्ही ही मेंटरशिपची बॅच प्लॅन केलेली आहे. याच्या संदर्भात जर काही तुम्हाला डाऊट असेल तर सरळ मोबाईल फोन उचला आणि मला वैयक्तिक कॉल करा 8806242059. या व्यतिरिक्त जर तुम्ही नवीन विद्यार्थी असाल, जसं मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की उत्तर लिखाणाची प्रॅक्टिस, उत्तर लिखाणाचा अप्रोच आतापासून, म्हणजे जर तुम्ही सुरुवात करत असाल तर तुम्हाला आतापासून माहित असणं आवश्यक आहे. आणि अशाच पद्धतीनं जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर आमची नवीन बॅच समर्पण 2027 बॅच जी आहे ती देखील सुरुवात होत आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या बॅचची जी फी आहे ती फक्त 29,999. ही बॅच फक्त ऑनलाईन माध्यमातून अवेलेबल आहे. जर ही बॅच तुम्हाला ऍक्सेस करायचा असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आमच्या ऍपची लिंक दिली आहे, ऍप डाउनलोड करा, तिथून तुम्ही ही बॅच सबस्क्राईब करू शकता. याच्यामध्ये 10% सवलत आम्ही सरसकट देतोय, म्हणजे हा कोर्स तुमच्यासाठी 26,999 वर अवेलेबल आहे. आणि अजून जर डिस्काउंट हवं असेल तर सरळ माझ्या नंबरवर तुम्ही मला वैयक्तिक कॉल करू शकता. आणि आमची जी टीम आहे, प्रत्येकाने UPSC किंवा MPSCचा किमान एक वेळा तरी इंटरव्ह्यू दिलेला आहे, अशी टीम तुम्हाला गाईड करायला आहे. आता या कोर्स अंतर्गत पूर्व आणि मुख्य परीक्षा प्लस इंटरव्ह्यू म्हणजे इंटिग्रेटेड बॅच आहे आमची. तर ही त्यानंतर लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डिंग मिळणार आहे. लाईफ टाईम व्हॅलिडिटी असणार आहे, म्हणजे एकदा जर तुम्ही या कोर्स विकत घेतला तर आयुष्यभरासाठी तुम्ही या कोर्सचे रेकॉर्डिंग किती वेळा बघू शकता. बेसिक टू ऍडव्हान्स कव्हरेज, त्यानंतर NCERT आणि बालभारतीचा कव्हरेज, आन्सर रायटिंग प्रॅक्टिस सेशन्स याच्यामध्ये इन्क्लुडेड आहे, PYQ अनालिसिस, स्टडी नोट्स, टेस्ट सिरीज आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मेंटरशिप. ही आम्ही या कोर्समध्ये ऍड केलेली आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि या बॅच संदर्भात जर काही माहिती हवी असेल तर अगेन माझ्या नंबरवर किंवा निलेश सरांच्या नंबरवर डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता. ही बॅच ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही माध्यमातून अवेलेबल आहे. जर तुम्ही पुण्यात किंवा नागपुरात राहत असाल तर तुम्ही आमच्या ऑफिसला व्हिजिट करू शकता, तर त्याचा ऍड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे. ठीक आहे, तर अगेन विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर काही डाऊट असेल कोणत्याही परीक्षेच्या कोणत्याही टप्प्यासंदर्भात किंवा मुख्य परीक्षे संदर्भात किंवा उत्तर लिखाणाच्या संदर्भात, सरळ तुम्ही तुमचा मोबाईल फोन उचला आणि मला किंवा निलेश सरांना कोणत्याही एका नंबरवर तुम्ही सरळ व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. तर या व्हिडिओमध्ये इतकंच विद्यार्थी मित्रांनो. तुम्हाला जर काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये तुम्ही टाका. तर धन्यवाद, थँक्यू.